नमस्कार मित्रांनो. अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि राजकीय प्रतिनिधित्व याचे जर तुम्हाला महत्त्व जाणून घ्यायचे असेल, तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच तुमच्या या प्लॅन इंडिया लीगलच्या अधिकृत चॅनलमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघतो आहोत की SC/ST ॲक्ट किंवा अन्य अत्याचार विरोधी जो प्रतिबंधक कायदा आहे, याच्यामध्ये आपण अनेक कंगोरे आपण खंगाळत आहोत आणि अनेक कंगोऱ्यांवर आपण चर्चा करत आहोत. अनेक पैलूंचा आपण याच्यामध्ये अभ्यास करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय देखील तितकाच आणि महत्त्वपूर्ण आहे की हा जो कायदा आहे अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि राजकीय प्रतिनिधित्व, तर ह्याचं काय महत्त्व आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण आज बघत आहोत की राजकीय प्रतिनिधित्व जर समजा या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आणि नेत्यांना मिळालं, तर त्यांच्या हक्काची जाणीव आणि सुरक्षितता तसेच विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. मित्रांनो, म्हणजे जर समजा अनुसूचित जाती जमातीचे जर जास्तीत जास्त प्रतिनिधी जर संसदमध्ये विधान भवनामध्ये गेले, तर तिथे हा जो समुदाय आहे, हा जो वंचित समुदाय आहे, यांच्या हक्कांचा म्हणजे उन्नतीचा जो मार्ग तो मोकळा होऊ शकतो आणि यांचं चांगलं प्रतिनिधित्व यांना याच्या माध्यमातून मिळू शकतं. मित्रांनो, आपण बघतो आहोत की SC/ST ऍक्टची जी महत्वाची भूमिका आपण आतापर्यंत बघितलेली आहे, ती SC/ST जे लोक आहेत, अनुसूचित जाती आणि जमातीचे जे लोक आहेत, त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जो जो शोषण आहे तो रोखण्यासाठी या कायद्याची कठोर अंमलबजावणी या कायद्यामध्ये कठोर अंमलबजावणीची तरतूद केलेली आहे. तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे. आता मित्रांनो, आपण आजच्या मुख्य जो विषय आहे त्याच्याकडे आपण येणार आहोत. याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाचे महत्व. याच्यामध्ये समजा राजकीय प्रतिनिधित्व समजा जर मिळालं, त्याचं महत्व काय? तर राजकीय प्रतिनिधित्वामुळे या समुदायांमध्ये राजकीय सशक्तीकरणाची भावना निर्माण होते किंवा आम्ही राजकीय दृष्ट्या सशक्त आहोत ही भावना निर्माण होते. जसं आपण बघितलं मित्रांनो, तर भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत त्यांना राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी सुनिश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी राखीव जागांचं प्रावधान केलेलं आहे. मित्रांनो, त्याच्यामुळे काय होतं की संसद आणि विधानसभांमध्ये या समुदायातील नेत्यांची प्रभावी पण यांना सक्रिय सहभाग घेऊन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये यांना भाग घेण्याची संधी मिळते. मित्रांनो, आता हे आपलं झालं थेरटिकल बोलणं की बाबा राजकीय नेत्यांचं प्रतिनिधित्व मिळाल्याने काय होऊ शकतं. भारताच्या संविधानामध्ये देखील तशी याची तरतूद केलेली आहे की अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व सुनिश्चित केलेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातून. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे प्रतिनिधित्व का महत्वाचं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, कारण आता आपण बरेचदा असं बघतो की आता ही जी पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे, ही जी व्यवस्था आहे ही अगदी तुमच्या सरपंचापासून तर अगदी पंतप्रधानापर्यंत जी काही पंचायत राज व्यवस्था आहे, तर ती पंचायत राज व्यवस्था आपल्या भारतामध्ये चालू आहे. तर आता काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये देखील राजकीय प्रतिनिधित्व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आहे. याच्यामध्ये देखील जे लोक आहेत त्या गावातले उच्च वर्णीय लोक, ते काय करतात की अगदीच त्यांच्या म्हणजे कडसुतली बाहुले असलेल्या एखाद्या व्यक्तीला की जो अनुसूचित जाती जमातीचा आहे अशा व्यक्तीला ते प्रतिनिधित्व देतात आणि अशा व्यक्तीला ते निवडून आणतात. आता हे निवडून आणल्यानंतर काय होतं की तो व्यक्ती त्यांच्या समोर काही बोलतच नाही, त्यांच्या समोर काही भूमिकाच मांडत नाही. त्याच्यामुळे असं होतं की त्यांनी जे कार्य करायला पाहिजे की त्याच्यासाठी ज्या कारणासाठी हे प्रतिनिधित्व तिथे देण्यात आलेलं आहे, तो कारणाच मित्रांनो लांब राहिलं जातं आणि त्या कारणाचा उपयोग तिथे काय होत नाही. तर हे कारण काय मित्रांनो, आपण ते समजून घेऊ. तर याच्यामध्ये काय होतं की हा एक आपला प्रतिनिधित्व तुमचा राजकीय एक आवाज निर्माण होतो. म्हणजे भारताच्या संसदमध्ये, भारताच्या विधान भवनामध्ये हे काय अन्य अत्याचार होणारे जो समुदाय आहे त्यांचे प्रश्न तिथे प्रभावीपणे मांडले जातात.
त्यांच्या अन्याय आणि अत्याचाराला संसदमध्ये किंवा विधान सभेमध्ये तिथं तुम्हाला भवनामध्ये तुम्हाला तिथं त्यांना मांडता येते आणि तिथं मांडून त्याला ह्या समाजाला एक आवाज होऊन त्या प्रतिनिधी तिथं ह्या समाजाला न्याय आणि तिथं मान सन्मान देण्याचं किंवा न्याय देण्याचं काम होऊ शकतं. मित्रांनो, आताची ही जी संसद आता झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद सारखे लोक किंवा बरेच लोक आता गेलेले आहेत की ते चांगला ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात अनेक वर्षापासून आणि ते आता चांगल्या प्रभावीपणे आवाज भूमिका आणि आवाज उठवतील मांडतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवण्यासाठी काही हरकत नाही. मित्रांनो, आता याच्यामध्ये दुसरं जे काही प्रतिनिधित्व देणं गरजेचं असतं मित्रांनो, ह्या समुदायाच्या किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या समुदायाच्या लोकांना ती देखील महत्वाचं आहे. कारण हा जो कायदा आहे SC/ST ऍक्ट याची कठोरपणे अंमलबजावणी होणं देखील तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. आणि जर तिथं राजकीय प्रतिनिधित्व असेल, जर या समुदायातले जास्तीत जास्त लोक संसदमध्ये विधान भवनामध्ये उपस्थित असतील आणि जर समजा या समुदायातल्या कुठल्या व्यक्तीवर कुठल्या जाती विशेषवर किंवा कुठल्या समुदायावर जर अन्याय अत्याचार झाला तर ही जी लोक आहेत ही सगळे लोक ह्या माध्यमातून त्यांच्यावर चांगल्या प्रकारे कठोर भूमिका घेऊ शकतात आणि हा कायदा कठोरपणे अंमलात आणण्यासाठी त्याच्यावर ते कामकाज करू शकतात मित्रांनो. तर ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व हे महत्व संसद आणि विधान भवनामध्ये किंवा राजकारणामधलं आहे हे आपण या प्रसंगी समजून घेणे गरजेचे आहे. तिसरं मित्रांनो महत्व जे आहे ते सामाजिक बदलामध्ये योगदान देण्यासाठी ह्या राजकीय प्रतिनिधित्व महत्व गरजेचे. म्हणजे सामाजिक आणि राजकीय म्हणजे काय, ज्या शासनाच्या विविध योजना तयार होतात, मग त्या शैक्षणिक धोरणं असतील किंवा रोजगाराच्या निर्मितीचे धोरणं असतील किंवा निवृत्त उद्योगातल्या क्षेत्रातले धोरणं असतील, तर हे धोरणं निर्मिती करण्याच्या वेळेस हे सगळे प्रतिनिधी आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात आणि प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे केलं तर हे धोरणं ध्येय आणि बाकीचे जे इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे एक आखणी होऊन आणि ह्या समाजाची उन्नती प्रगती होण्यासाठी हे प्रतिनिधी महत्व करू शकतात, देऊ शकतात आणि चांगलं काम करू शकतात. तर हा देखील महत्वाचा मित्रांनो प्रश्न आहे आणि या प्रतिनिधी ची खरंच गरज संसद आणि या क्षेत्रा विधान भवनामध्ये आहे. त्याच्यामधला जो तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो आहे की राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यामधली महत्वाची आव्हाने काय. आता हा देखील महत्वाचा मुद्दा आहे की बाबा राजकीय प्रतिनिधित्व का मिळत नाही समाजाला, हा समाज जास्तीत जास्त संख्येने केला जात नाही किंवा ह्या समाजातले मोठे नेते का तयार होत नाही किंवा मोठा आवाज का तयार होत नाही. कारण मित्रांनो याच्या मागची सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती राजकीय पक्षांची देखील आहे. राजकीय पक्षांची देखील प्रचंड मोठी अनास्था ह्या समाजाबद्दल पूर्वीपासून राहिलेली आहे. म्हणजे ह्या समाजातल्या काही लोकांना फक्त त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आणि काहीच लोकांना मोठं केलं. या लोकांना जी चांगली लोक आहेत किंवा जी हुशार लोक आहेत, ज्यांच्याकडे राजकीय कौशल्य आहे, उच्च शिक्षित आहेत, अशा लोकांना ह्या राजकीय पक्षांनी संधी देण्यापासून नेहमी त्यांना वंचित ठेवलेले आहे. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व जर त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालं तर बाकीच्या गोष्टी होऊ शकतील याची जाणीव राजकीय पक्षांना देखील आहे, पार्ट्यांना देखील आहे. पण यांची खूप प्रचंड मोठी अनास्था आहेत आणि ह्या बऱ्याच राजकीय पार्ट्या जे चालवतात मित्रांनो ते देखील उच्चवर्णीय आहेत. तर हे आपण देखील या प्रसंगी समजून घेणे गरजेचं की मोठा विरोधाभासी हा ठीक आहे. आणि त्याच्यातला दुसरा जो दुय्यम 2 नंबरचा जो प्रश्न आहे मित्रांनो की याच्यामध्ये प्रभावी नेतृत्वाची पण कमतरता आहे. म्हणजे आता काही ठिकाणी काही नेते सोडले तर बाकी जास्त नेते ह्या समाजातले किंवा अनुसूचित जाती जमातीचे प्रभावी नेतृत्वच नाही. प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे हे प्रश्न देखील प्रभावीपणे मांडले जात नाही. हा याच्या मागचा मोठा प्रॉब्लेम आहे, मोठा प्रश्न आहे मित्रांनो. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता हे खरंच तसं बघायला तर खरंच खूप मोठी आव्हान आहे मित्रांनो. तर राजकीय पक्षांनी देखील ह्या बाबतीत विचार करायला पाहिजे की जे उच्च शिक्षित चांगले तरुण आहेत त्यांनी चांगल्या प्रकारच्या संधी दिल्या पाहिजेत. त्यांचे राजकीय कला गुण, त्यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांची समाजाबद्दलची जी भावना आहे, त्यांची समाजाबद्दलची जी त्यांची तळमळ आहे, जिद्द आहे, तर ती त्यांना तिथे प्रॉपर पद्धतीने मांडण्याची आणि ती समाजाला पुढे घेऊन जाण्याची संधी
राजकीय पक्षाने देखील देणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आता ही जी गोष्ट आहे मित्रांनो, म्हणजे पुढील वाटचालीमध्ये आपण हे जास्त करणं गरजेचं आहे की आपण ह्या राजकीय पक्षांवर देखील दबाव आणणं गरजेचं आहे की आम्हाला संधी द्या, आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व द्या, जेणेकरून आमचे हे सगळे प्रश्न मिटतील मित्रांनो. आणि ह्या माध्यमातून एक सक्षम नेतृत्व निर्माण होण्याची मला खात्री आहे मित्रांनो. हे सक्षम नेतृत्व निर्माण होणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा याची मला खात्री आहे मित्रांनो. आणि जर तुमचे काही संवादाचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे रहा.